मग नोकरी आहे, नोकरी पण लागते, शेती पण पाहिजे त्यांना. म्हणजे कंडिशन भरपूर आहेत. हे पण खूप मोठा विषय आहे बॉस. हे एवढा मोठा विषय आहे ना लग्नाचं, की बाबा मुलीचे डिमांड, त्याच्या बापाचे डिमांड आणि त्याच्या आईचे डिमांड एवढे खतरनाक आहेत. ह्याच्यावर जे पूर्ण 1.5-2 तास आम्ही चर्चा केलं तरी ते विषय संपणार नाही. तर सगळं जे फिरून तुमचं बेरोजगारीवरती येणार. हा, आज मी काय म्हणतो, माझ्या ह्या भागातल्या लोकांना सांगायचं एवढंच आहे, तुमच्या अगदी बरोबर बनवलंय. आज या भागामध्ये तरुणांना नोकरी नाही म्हणून छोकरी नाही म्हणून लग्न नाही म्हणून आमच्यासारखे तरुण आज निवांत कट्ट्यावर बसू दे, असू दे, व्हॉट्सअप असू दे, इंस्टाग्राम असू दे, टाइम घालवत आहे. त्यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे की तरुणांना रोजगार कसल्याही परिस्थितीत, आता सत्तेत असणारं सरकार असू दे किंवा पुढे येणारं सरकार असू दे, सर्वप्रथम शेती आणि रोजगार यावर काम दिलं पाहिजे. आणि मला ह्या भागात एक खूप सारे तरुणांना म्हणजे नोकरी नाही म्हणून पोरगी देत नाहीत. आज आमच्याच गावामध्ये कितीतरी तरुण जे आहेत विना लग्नाचे आहेत. हा, मग नोकरी आहे, नोकरी पण लागते, शेती पण पाहिजे त्यांना. म्हणजे कंडिशन भरपूर आहेत. हे पण खूप मोठा विषय आहे बॉस. हे एवढा मोठा विषय आहे ना लग्नाचं, की बाबा मुलीचे डिमांड, त्याच्या बापाचे डिमांड आणि त्याच्या आईचे डिमांड एवढे खतरनाक आहेत. ह्याच्यावर जे पूर्ण 1.5-2 तास आम्ही चर्चा केलं तरी ते विषय संपणार नाही. तर सगळं जे फिरून तुमचं बेरोजगारीवरती येणार. हा, आज मी काय म्हणतो, माझ्या ह्या भागातल्या लोकांना सांगायचं एवढंच आहे, तुमच्या माध्यमातून सांगतो की मुलगा काम करतोय किंवा कुठल्याही कंपनीत, शिवशाहीमध्ये असू दे, NTPC मध्ये असू दे, पॉवर ग्रेड मध्ये असू दे, अन्य मार्केट यार्ड मध्ये असू दे, कुठल्याही साध्या कामामध्ये पण त्यांनी व्यस्त असेल, त्यांनी एक 20,000चा पगार त्याला असेल ना, ह्या भागातल्या आई बापांनी त्या मुलगा बिनव्यसनी आहे का हे मोठं बघायला पाहिजे, हे बघितलं पाहिजे. आणि किती का कमवण्याचं प्रमाण जास्त कमी असू शकते, भविष्यात वाढू शकते. त्यामुळं तिथल्या ज्या मुलींचे आई वडील आहेत त्यांना माझा विनंती आहे की बाबा, की तुम्ही नोकरी शेती बघण्याच्या आधी मुलगा बिनव्यसनी आहे का बघा. बिनव्यसनी असेल तर तुमची मुलगी द्या. कारण मला पण एक बहीण आहे, माझी पण बहीण आपण दिलो आमच्या भाऊजींना, आपण त्यांचा स्वभाव त्यांनी बिनव्यसनी आहे म्हणून दिलो. आज ते नवरा बायको व्यवस्थित आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही 50,000 कमावणारा तुम्ही जावई हुडकलात, त्याने व्यसनी असेल ना, 50,000 पुरणार नाही त्यांना, एका रात्रीमध्ये खर्च होऊ शकते. आज महागाई तर तुम्हाला सांगायचाच विषय नाही, रोजगार नाही, पण लय मोठा विषय आहे त्याच्यावर. रोजगार नाही पण महागाई वाढली. आता काय आहे, आता सोशल मीडियामध्ये आपण जगत आहे, एकदम आधुनिक AI दुनिया आहे. मग AI दुनियामध्ये आपण मौज मस्तीमध्ये, आज आमच्या आई वडील असू दे, आमच्या आजोबा असू दे, यांना दळणवळण म्हणजे अक्कलकोटला, सोलापूरला जायचं असेल तर 8-8 महिना, 1 महिन्यानी जायचे. आज आपण 15-20 मिनिटात जातो, काही हरकत नाही. सर्व डेव्हलप झालंय, फक्त काम असणं आणि योग्य दिशा असणं. आज सोशल मीडियावर इंस्टाग्राम काढलो तर रील्स बघायला लागलो तर एक तर येत हिंदू मुस्लिमचं येत आहे, नाहीतर कोणतर नेता कुठल्या तर नेत्याला ट्रोल केलेलं येते, त्याला सोडून दुसरं काही आपल्याला. आणि त्याला सोडून अजून एक प्रकरण आहे, म्हणजे इंटरनेटवर, सोशल मीडियावर तरुणांना लुटायचं कसं. आज एक मोठं टीम म्हणजे ह्या देशामध्ये काम करत आहे, ते रॅकेट म्हणजे सेक्स रॅकेट. त्यामुळं ह्याच्यामध्ये आपलं टाइम व्यस्त झालाय. आपल्याला तरुणांना काम द्यायचं आहे,